संच मान्यतेच्या जाचक अटींविरोधात अमरावती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आज अमरावती येथील शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक कार्यालयाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले। मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण दिवे यांनी सांगितले की 15 मार्च 2024 रोजी शासनाने संच मान्यतेसंदर्भात GR काढला असून त्यामुळे राज्यभरातील अनेक शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत। संच मान्यतेतील अटी पटसंख्येवर आधारित असून 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा कमी असेल तर शाळांना 0 पद देण्यात आले आहे। हे निकष ग्रामीण व झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना अन्यायकारक ठरत आहेत। दिवे यांनी पुढे सांगितले की काही शाळांमध्ये 9वी मध्ये 40 मुले आणि 10वी मध्ये 18 मुले असूनही 0 पद मंजूर करण्यात आले आहे। अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? या संच मान्यतेमुळे अनेक शिक्षक ॲक्सिस झाले असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे। मुख्याध्यापक संघाने शासनाकडे या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली असून अन्यथा संघ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही अध्यक्ष प्रवीण दिवे यांनी दिला। आजचं आंदोलन हे 15 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एक संच मान्यतेसंदर्भात एक GR काढलेला आहे। त्या GR मधल्या ज्या काही जाचक अटी आहेत, जाचक अटी म्हणजे आजच्या स्थितीमध्ये ग्रामीण डोंगराळ भाग स्लम एरिया यातील शहरातील दुर्गम भागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। या जाचक अटीमुळे ज्या पटसंख्येवर आधारित आहेत त्यांची जी निर्गमित दिलेली जी पटसंख्या आहे वर्ग 9वी आणि 10वी करिता 9वीला जर पटसंख्या ही 50 असेल आणि 10वीला जर 19 असेल तर अशा स्थितीत त्यांना शिक्षक हे 0 दिले आहेत। मग 50 विद्यार्थ्यांचं काय, कोण शिकवणार हा प्रश्न आता सगळ्या समाजापर्यंत सर्व शिक्षकांपर्यंत पुढे निर्माण झालेला आहे। त्यामुळे आजच्या स्थितीमध्ये काही शाळांमध्ये तर अशी स्थिती आहे की 20 पटसंख्या आहे आणि दुसरीकडे सुद्धा 25 पटसंख्या आहे, पण 20 पैकी एक विद्यार्थी आधार व्हॅलिड नाही। आधार हा विद्यार्थी आहे, आधार कार्डसुद्धा आहेत, पण त्याचं व्हॅलिडेशन होत नाही म्हणून तिथेही 0 अशी शिक्षक संख्या आलेली आहे। ग्रामीण विभागातील सगळ्या स्लम एरियामधील झोपडपट्टी डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य आज संपूर्ण शिक्षण क्षेत्र हे धोक्यात आलेलं आहे। यापुढे आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन सगळे मुख्याध्यापक संघ आणि सर्व शिक्षक संघटना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू।